पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ. पुण्याच्या हवेत तासाला 6 टन सिमेंट. सिमेंटचे प्लांट की विषारी वायूचे कारखाने. गुन्हेगारांचं शहर ही ओळख कमी होती की काय, म्हणून आता पुणे विषारी हवेचं शहर बनू पाहतंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या हवेत दर तासाला तब्बल 6 टन सिमेंटचं विष मिसळलं जात आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील रेडी मिक्स सिमेंटचे प्लांट पुणेकरांच्या जीवावरच उठल्याचं दिसतंय. या सिमेंटच्या प्लांटमुळे पुणेकर दररोज कसा विषारी श्वास घेतायत ते पाहूयात. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या हवेत दरवर्षी तब्बल 50,000 टन सिमेंटचं विष कालवलं जातं. पुणे आणि पिंपरीत एकूण 502 अधिकृत प्लांट्स आहेत. त्यातील 372 प्लांट्स पुण्यात तर सुमारे 103 प्लांट्स पिंपरी चिंचवड या शहरात आहेत. एक प्लांट वर्षाला सुमारे 100 टन धुलीकण हवेत सोडतो. दिवसाला 137 टन तर दर तासाला 6 टन सिमेंट हवेत मिसळलं जातं. वडगाव, हडपसर, वाकड, चिखली, खराडी, कात्रज, हिंजवडी, मोशी, पुनावळे हे आरएमसी प्लांटचे हॉटस्पॉट आहेत. 30% वायू प्रदूषण एकट्या सिमेंटमुळे होत असल्याचंही आता निष्पन्न झालंय. एवढंच नव्हे तर सिमेंट प्लांटमुळे जल आणि मृदा प्रदूषणातही वाढ झाली आहे. पुण्यात 502 प्लांट्स व्यतिरिक्त तब्बल 175 आरएमसी अनधिकृत प्लांट आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासकांनी केलाय. पुणे शहरातल्या नागरिकांचं आरोग्य खूप धोक्यात आहे. महानगरपालिकेचे अधिकारी असतील, राज्य शासनाचे अधिकारी असतील, हे मूग गिळून गप्प का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आलाच पाहिजे. कारण का, मोठमोठे बांधकाम व्यावसायिक असतील, यांची कामं करताना यांना नियम का लागू होत नाही. आरोग्याचे काही परवानगी असतील, पर्यावरणाची काही परवानगी असेल, या सगळे नॉर्म्स, हे सगळे नियम त्यांनी पाळले गेले का? पुणेकरांना या सिमेंट प्लांटचा कसा त्रास सहन करावा लागतोय ते त्यांच्या तोंडूनच ऐका. तुम्ही दिवसभराचं बोलताय तर मी सांगतो की सकाळची सुद्धा, पहाटेची सुद्धा एवढे मोठे प्रमाणावर धूळ असती. घशाला सुद्धा खूप त्रास होतोय. मागे देखील मी काही ठिकाणी गेलो होतो तर ह्या धुळीमुळं घशाचं सुद्धा इन्फेक्शन मध्यंतरी झालं होतं. मुळात आरएमसी प्लांट शहर वस्तीपासून किमान 200 मीटर अंतरावर असावेत असा नियम आहे. मात्र हे नियम धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं प्लांट सुरू आहे. पुण्यातील संगमवाडी परिसरात आरएमसी प्लांटचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. मी आता संगमवाडी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपण मोठे डंपर जे आहेत ते माल खाली करण्यासाठी नदीपात्रात जात असतात आणि धुळीचं साम्राज्य जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतंय. अशा पद्धतीने रोज 100, 200 ते 250 जे डंपर आहेत ते अशी या ठिकाणी जात असतात आणि याचाच परिणाम रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या पुणेकरांना सहन करावा लागतो. त्यामुळं पुणेकरांचं आरोग्य हे धोक्यात आलंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. दरम्यान आरएमसी प्लांटमुळे कोणत्या घातक घटकांचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय पाहूया. सिमेंट प्लांटमुळे आरोग्यावर काय परिणाम? सिलिका धूळ. यामुळे सिलिकॉसिस होऊन फुफ्फुसं निकामी होतात आणि कर्करोगाचा धोका वाढतो. कॅल्शियम ऑक्साईड या क्षारयुक्त घटकामुळे डोळे आणि त्वचेची आग होते. फुफ्फुसाच्या आतील भागालाही जखमा होतात. ॲल्युमिनियम ऑक्साईड यामुळे दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांना तीव्र दम्याचे झटके येऊ शकतात. अल्कली आयन्स डोळ्यांच्या पडद्याला यामुळे हानी पोहोचते आणि सतत श्वास घ्यायला अडथळा येतो. क्लोराईड सल्फेट्स हृदयविकार आणि जुनाट श्वसन आजार यामुळे बळावतायत. पुण्यातील वाढत्या प्रदूषणामुळे 2025 मध्येच 6 रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट बंद करण्यात आले. 30 प्लांट्सना नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र आता पुणे आणि पिंपरीच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक तब्बल 300च्या वर गेलाय. त्यामुळे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ आता तरी जागा होणार का, की पुणेकरांचा श्वास सिमेंटच्या धुळीत गुदमरत राहणार असा सवाल उपस्थित होतोय. विकासाला विरोध अजिबात नाही, मात्र तो थेट नागरिकांच्या जीवावर उठणारा असेल तर राज्यकर्त्यांनी त्याबाबत कडक धोरण आखण्याची नितांत गरज आहे. अन्यथा विद्येचं हे माहेरघर
विषारी वायूचं केंद्र बनल्याशिवाय राहणार नाही. सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, पुणे.